क्षत्रिय वर्णातून येणारा अर्जुनच श्रेष्ठ धनुर्धारी राहिला पाहिजे आणि म्हणून त्याच्यापेक्षा जास्ती श्रेष्ठ असणाऱ्या एकलव्याला कुठलंही शिक्षण न देता, ज्ञान न देता, गुरुदक्षिणेच्या पोटी त्याचा अंगठा मात्र कापून घेण्याची परंपरा, ही ब्राह्मणी परंपरा आपल्याला राहिलेली दिसते. सत्य की जय हो. मी प्रतिमा परदेशी. आजचा सत्यवेद मधला संवाद आपला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण करणार आहोत. गुरुपौर्णिमा ज्याला व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्याची एक दंतकथा या भारतीय संस्कृतीच्या इतिहासामध्ये सांगितली गेलेली आहे. आणि ती सांगताना असं म्हटलं गेलं की ब्रह्मसूत्रांचं लिखाण ज्या दिवशी पूर्ण झालं आणि समाजाला ते दिलं गेलं, त्या महर्षी व्यासांच्या स्मृतीच्या निमित्तानं हा गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही, गुरुबद्दल नितांत आदर असला पाहिजे. आणि असा संपूर्ण कथा सांगत सांगत गुरु शिष्यांच्या काही जोड्या आहेत त्याची वर्णनं आपल्याला या संपूर्ण इतिहास संस्कृतीमध्ये केलेली दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ द्रोणाचार्य आणि अर्जुन अशी एक जोडी, जशी व्यास आणि गणपती किंवा गणेश अशा जोड्या सांगितल्या जातात. तर इतिहासातल्या या गुरु शिष्यांच्या ज्या जोड्या सांगितल्या गेल्या त्याच्यातून एक विशिष्ट मूल्य संस्कृती याचा प्रचार प्रसार करण्याचं सूत्र असतं. कोणत्याही कथा, भाकडकथा, पुराण, वेद याच्यातून जे सांगितलं गेलं त्याच्यातून विशिष्ट मूल्यांचं रिप्रोडक्शन समाजामध्ये व्हावं हा हेतू असतो. गुरु हा कोण असेल आणि शिष्य कोण असेल, गुरु होण्याचा अधिकार कोणाला आहे याच्या बाबतीतले काही प्रश्न आपल्याला आजही विचारले पाहिजेत. म्हणजे आपल्याला असं दिसतं की इतिहास म्हणजे भारताचा, संस्कृतीचा, धर्माचा, धर्मशास्त्राचा इतिहास जर आपण अभ्यासला तर गुरु शिष्य परंपरा ही आपल्याला दोन प्रकारे विभागली गेलेली दिसते. एक गुरु शिष्यांची परंपरा ही ब्राह्मणी परंपरा आहे. मी आत्ता जी गुरु शिष्य परंपरा सांगितली म्हणजे द्रोणाचार्य असेल, अर्जुन असेल किंवा व्यास असतील, गणेश असतील, ही संपूर्ण ब्राह्मणी गुरु शिष्याची परंपरा आहे. याच्यामध्ये गुरु जे देईल ज्ञान ते संपूर्ण आहे असं समजायचं त्या शिष्यानं. गुरुला कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारायचे नाही आहेत. गुरु जे वर्तन करेल त्याला आपण कुठलंही क्वेश्चनिंग म्हणजे असं का, का, हेच का असं प्रश्न विचारायचे नाहीत. ही संपूर्ण गुरु शिष्याची परंपरा ही ब्राह्मणी परंपरा आहे. आणि आपल्याला आपल्याच समाजामध्ये गुरु शिष्यांची एक संपूर्ण अब्राह्मणी परंपरा सुद्धा दिसते. म्हणजे उदाहरणच मी सांगेन की गौतम बुद्ध आहेत आणि त्यांचे अनुयायी ही गुरु शिष्यांची परंपरा आहे. म्हणजे आपल्याकडची अब्राह्मणी गुरु शिष्यांच्या परंपरेमधली अव्वल जोडी म्हणून आपण गौतम बुद्ध आणि भिक्खू आनंद यांचा उल्लेख करू शकतो. परंतु ही गुरु शिष्याची परंपरा कशी आहे, इथे ज्ञान निर्मितीसाठी सतत गुरुला प्रश्न विचारत राहणं त्याची मुभा आपल्याला अब्राह्मणी परंपरेमध्ये दिसते. म्हणजे गौतम बुद्धांना भिक्खू आनंद अनेक प्रश्न आपल्याला विचारताना दिसतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये आपल्याला ही संपूर्ण परंपरा अधिक गडदपणे, ठळकपणे अधोरेखित झालेली दिसते. म्हणजे भिक्खू आनंद गौतम बुद्धांना असा प्रश्न विचारू शकत होते की भिक्षू संघामध्ये स्त्रियांना प्रवेशाची बंदी का. म्हणजे आपल्या गुरुनं या भिक्षू संघामध्ये स्त्रियांना प्रवेश घ्यायला बंदी टाकली आहे, मग त्याच्यावर प्रश्नच विचारायचा नाही अशी परंपरा या अब्राह्मणी ट्रॅडिशन मध्ये असलेली आपल्याला दिसत नाही. आणि आपला महत्तम शिष्य आनंद हा प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नाला त्याचं समाधान होईपर्यंतचं उत्तर गौतम बुद्ध आपल्याला देताना दिसतात. वादे वादे जायते तत्वबोध,
तत्वबोध होण्यासाठी वादविवाद झाले पाहिजेत, चर्चा झाले पाहिजेत. ही ज्ञानाची गुरु शिष्यांची अब्राह्मणी परंपरा आपल्याच देशामध्ये आपल्याला अस्तित्वात असलेली दिसते. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमी सांगितलं, माझे 3 गुरु आहेत, गौतम बुद्ध आहेत, कबीर आहेत आणि महात्मा फुले आहेत. म्हणजे गुरु शिष्याची परंपरा अशी दिसतीये की ज्ञानाचा व्यवहार समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी गुरु करण्याची परंपरा अब्राह्मणी परंपरेत आपल्याला दिसते. आणि ब्राह्मणी परंपरेमध्ये आपल्याला बरोबर उलट दिसतं. विषमतेचे संस्कार समाजात रुजवण्यासाठी गुरु शिष्यांचं नातं आणि व्यवहार कार्यरत राहिलेला आपल्याला दिसतो. त्यांच्या इतिहासामध्ये अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी व्हावा यासाठी एकलव्याचा अंगठा कापून घेणं, ही परंपरा ही ब्राह्मणी परंपरा आहे. म्हणजे द्रोणाचार्यांनी कुठलंही शिक्षण एकलव्याला दिलं नाही, पण एकलव्य हा आदिवासी आहे, तो पुतळा करतो द्रोणाचार्याचा आणि त्या पुतळ्याकडून प्रेरणा घेऊन तो धनुर्विद्या शिकतो आणि इतका अव्वल होतो अर्जुनापेक्षा श्रेष्ठ. पण गुरु कसा आहे, गुरु द्रोणाचार्य हा आपल्या शिष्यांमध्ये भेदाभेद करणारा आहे. मी प्रत्यक्ष शिक्षण दिलेलं क्षत्रिय वर्णातून येणारा अर्जुनच श्रेष्ठ धनुर्धारी राहिला पाहिजे आणि म्हणून त्याच्यापेक्षा जास्ती श्रेष्ठ असणाऱ्या एकलव्याला कुठलंही शिक्षण न देता, ज्ञान न देता गुरुदक्षिणेच्या पोटी त्याचा अंगठा मात्र कापून घेण्याची परंपरा ही ब्राह्मणी परंपरा आपल्याला राहिलेली दिसते. आणि अब्राह्मणी परंपरेमध्ये मात्र ज्ञानासाठीचा वादविवाद आणि समताधिष्ठित समाज निर्मितीचा ध्यास अशी ही संपूर्ण गुरु परंपरा आपल्याला, गुरु शिष्यांची परंपरा आपल्याला दिसते. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत घनिष्ठ स्नेही आणि अनुयायी, ज्याला चेले असं आपण म्हणतो, बाबासाहेबांचं संपूर्ण चिंतन समजावून घेऊन त्या पद्धतीनं प्रत्यक्ष राजकारण, प्रत्यक्ष लढे, संघर्ष करणारं व्यक्तिमत्व म्हणजे दादासाहेब गायकवाड. दादासाहेब गायकवाड आणि बाबासाहेब यांच्यामधलं नातं असंच विचारांवर आधारित, जिथे प्रश्न विचारायला मुभा आहे, आपलं मत व्यक्त करायला मुभा आहे, असं नातं या गुरु शिष्यांचं आपल्याला असलेलं दिसतं. जे नातं आपल्याला गौतम बुद्ध आणि भिक्खू आनंद मध्ये दिसलं, तेच नातं बाबासाहेब आणि दादासाहेब गायकवाड यांच्यामध्ये दिसतं. दादासाहेब गायकवाडांना जेव्हा असं प्रश्न विचारला की अरे दादासाहेब, तुम्ही तुमचं गाव आंबे आणि बाबासाहेबांचं सुद्धा आंबावडे, तेव्हा दादासाहेब अत्यंत नम्रपणे पुढचा प्रश्न सोपानदेव चौधरींनी विचारण्याच्या अगोदर दादासाहेब गायकवाड असं म्हटले की रायवळ आंब्याची तुलना हापूस आंब्याबरोबर करू नका. म्हणजे बाबासाहेबांचं श्रेष्ठत्व मान्य आहे, गुरु आमचा महान आहे याचं भान शिष्याला आहे, परंतु अत्यंत मोक्याच्या प्रसंगी आपल्या गुरुलाच प्रश्न विचारणं, लोकशाही पद्धतीनं त्याच्याशी संवाद दादासाहेब गायकवाड करताना दिसतात. विदेशात शिक्षण घ्यायला बाबासाहेब जेव्हा जेव्हा गेले तेव्हा इथे राजकारणात कुणाला पाठिंबा द्यायचा याच्याबद्दलची चर्चा ते दादासाहेब गायकवाडांबरोबर आपल्याला करताना दिसतात. इतकंच नाही तर सविताबाईंशी विवाह करताना सुद्धा पहिला संवाद, पहिली चर्चा त्यांनी दादासाहेब गायकवाडांशी केलाय. खरं तर बाबासाहेबांचा विवाह ही अत्यंत खाजगी गोष्ट होती, पण तरी सुद्धा आपला सर्वश्रेष्ठ अनुयायी दादासाहेब गायकवाड यांना मी असा विवाह करतो आहे, तो विवाह मी का करतो आहे आणि याला तुमची मान्यता आहे की नाही हे विचारण्याचं मोठेपण बाबासाहेबांकडे आहे आणि त्यांच्याशी संवाद करण्याचं सामर्थ्य हे दादासाहेब गायकवाडांमध्ये आपल्याला दिसतं. मूळ मुद्दा आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपल्याला उपस्थित करायचा आहे, गुरु कसा असला पाहिजे आणि शिष्य कसा असला पाहिजे. शिष्य आणि भक्त याच्यामध्ये फरक असतो. आज आपल्याला दिसतंय अनेक लोकांनी
मोदी आणि शहांना गुरु केलाय आणि ते गुरुही असे आहेत की ते मन की बात करत आदेश देत राहतात, अनेकदा खोटी आकडेवारी फेकतात, अनेक खोटे सिद्धांत भ्रम समाजामध्ये पसरवायचं काम करतात आणि त्यांचा अंधभक्तांचा संपूर्ण संप्रदाय आहे. तो अंधभक्त त्यांच्या गुरुबद्दल कुणी एखादा प्रश्न विचारला तर त्यांना सहन होत नाही, ते हाणामारीवर येतात, ते त्या माणसाचा प्रसंगी जीवे मारण्यापर्यंत सुद्धा जातात. ही गुरु शिष्यांची ब्राह्मणी परंपरा आहे जी आजच्या काळात आपल्याला पुनर्जीवित झालेली दिसते. प्रश्न कसा आहे, आंदोलनांमध्ये या प्रश्नाची चर्चा, याच्यावरचा विचार हा सातत्यानं होत आला. कसं बघितलं जातं या परंपरेकडे, कसं बघितलं गेलं पाहिजे, आम्हाला कोण आदर्श वाटतं, कोण आम्हाला गुरुस्थानी वाटतं. तर आम्ही आज 21व्या शतकात बहुजन समाजातल्या स्त्रिया उच्च रवानं अत्यंत आनंदानं हे सांगतो की हो, आमच्या सर्वश्रेष्ठ गुरु या सावित्रीबाई फुले याच आहेत. जरी त्यांची प्रत्यक्ष भेट नाही, आम्ही त्यांना पाहिलेलं नाही, पण तरी सुद्धा आम्हाला त्या सर्वश्रेष्ठ गुरु वाटतात. याचं कारण आमच्या मुक्तीची दिशा ही सावित्रीबाईंनी आम्हाला दाखवून दिलेली आहे की तुम्ही इथे शिक्षण घ्या, खंबीरपणे कमरेला पदर खोचून उभं राहा, निर्भीडपणे उभं राहा आणि जो जो अन्याय अत्याचार दिसेल, जे शोषण तुमच्या लक्षात येईल त्याचा 2 हातानं सामना करा. हे सामर्थ्य आणि हे मार्गदर्शन आम्हाला सावित्रीबाई करतात. ही असते गुरु शिष्यांची परंपरा. या गुरु शिष्यांच्या परंपरेमध्ये गुरु असा असला पाहिजे ज्यानं आम्हाला लढ्याच्या प्रेरणा दिल्या पाहिजेत, ज्यांनी आम्हाला अधिक समतेकडे जाण्याचं मार्गदर्शन केलं पाहिजे. आम्ही नुकतंच दिल्लीमध्ये गेलेलो होतो. अर्थात आंदोलनजीवी कार्यकर्ते आहेत देशभरातले, हे सगळे आंदोलनजीवी आंदोलनरत कार्यकर्ते हे दिल्लीमध्ये आज बसलेले आहेत. मला असं वाटतं की आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण हा संदेश समाजाला दिला पाहिजे की आज ही वेळ आलेली आहे की शेतकऱ्याला प्रत्येकानं गुरु केलं पाहिजे. याचं कारण काय, कारण आपल्यावर चहूबाजूनी संकट आलं की त्या संकटाचा निर्भीडपणे सामना कसा करता येतो याचं स्वातंत्र्यानंतरचं मूर्तिमंत उदाहरण भारतभरातल्या शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये ठाण मांडून ते बसलेत आणि त्यांनी आपल्याला हे दाखवून दिलेलं आहे की दिल्लीमध्ये आम्ही बसणार आहोत आणि जोपर्यंत या मोदी शहांच्या सरकारनं केलेले शेतकरी विरोधी कायदे हे परत घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही घरी परतणार नाही. हा अत्यंत महत्त्वाचा संदेश हे शेतकरी देतात. आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी गेलो. सिंगू बॉर्डरला गेलो, टिकरी बॉर्डरला गेलो, गाझीपूर बॉर्डरला गेलो. काय चित्र आम्हाला दिसलं. यांना का गुरु केलं पाहिजे आज शेतकऱ्यांना, याचं महत्त्वाचं कारण असं की आज लढा कोणाशी देतात, देशाच्या संसदेमध्ये जे जाऊन बसलेत, अशा संसद ताब्यात ज्यांच्या आहे अशा सत्ताधारी वर्गाच्या शी मुकाबला करण्याचं सामर्थ्य हे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र इथून एकत्र आलेले शेतकरी आपल्याला दाखवतात. सत्ताधारी किती मोठा असू देत पण आमच्यावरच्या अन्यायाला आम्ही वाचा फोडू शकतो, ही प्रेरणा दिल्लीच्या आंदोलनाकडून आपल्याला मिळते. आणि म्हणून या दिल्लीतल्या शेतकऱ्यांना त्यांच्या आंदोलनांना सलाम केला पाहिजे, त्यांना आपण गुरु केलं पाहिजे. आम्ही दिल्लीमध्ये या संपूर्ण ठिकाणी पाहिलं काय हिम्मत आहे. स्त्री पुरुष म्हणजे जसं शेतात पाऊस पडलं की पेरायला उभे राहतात, नांगरणी करतात, पेरणी करतात, निंदणी करतात, तीच सगळी शेतीची अवजारं घेऊन म्हणजे शेतीच्या अवजारांनाच लढ्याची हत्यारं बनवली पाहिजेत. हे दिल्लीच्या शेतकरी आंदोलनामधून आपल्याला शिकायला मिळतं
आणि म्हणून शेतकऱ्यांना गुरु केलं पाहिजे. ट्रॉली जी शेतीचं धान्य भरून बाजारपेठेत आणण्याचं साधन होतं, त्याच ट्रॉलीमध्ये 3 महिन्याचं 10 महिन्याचं सगळं साहित्य घेऊन शेतकरी दिल्लीमध्ये येऊन पोहोचलेला आहे, म्हणून त्याला गुरु केला पाहिजे. शेतकरी जगला नाही तर हे जग निर्माण, म्हणजे त्याच्या 2 हातांनी कष्ट केलं म्हणून तर आपण आज 2 भाकरी सुखाच्या खाऊ शकतोय. नो फार्मर नो फूड हे सूत्र, हा महत्वाचा विचार या शेतकरी आंदोलनाने आपल्याला पुन्हा एकदा अधोरेखित केलेला आहे, म्हणून या शेतकऱ्यांना गुरु केलं पाहिजे. काय करतायत या शेतकऱ्यांची पोरं? दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या पोरांनी जे कदाचित मोठं शिक्षण घेऊन विदेशांमध्येही गेलेले आहेत. आम्ही टिकरी बॉर्डरला गेलो आणि या टिकरी बॉर्डरवर नवीन एक बस अड्डा म्हणजे एसटी स्टँड सुरू होणार होतं. ते एसटी स्टँड तिथे आज एक मोठं हॉस्पिटल आहे आणि हे हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलला नाव दिलं गेलंय पिंड कॅलिफोर्निया. पिंड कॅलिफोर्निया हे आज आम्हाला मार्गदर्शन करतंय. स्वयं सिंग मान म्हणजे स्वाभिमान ज्यांचं नाव आहे, 37 वर्षाचा एक डॉक्टर न्यू जर्सी मधून आपलं सगळं काम सोडून टिकरी बॉर्डरवर आलेला आहे आणि हा डॉक्टर तिथे दवाखाना करतोय. रोज 600 ते 1000 पेशंट तपासतोय. पण फंड गोळा केला, स्वतःचा पैसा त्याच्यात काढला. पिंड कॅलिफोर्निया का नाव दिलं? डॉक्टर सांगत होते, आमच्याकडचे मंत्री संत्री आम्हाला सांगतात की पंजाबचं आम्हाला कॅलिफोर्निया बनवायचंय. जसं महाराष्ट्राच्या मध्ये काही सत्ताधारी वर्गातल्या लोकांनी आम्हाला मुंबईचं शांघाय करायचं म्हटलं होतं, तसंच तिकडे पण काही आहेत ना, ते सांगत होते आम्हाला कॅलिफोर्निया बनवायचंय. डॉक्टर म्हणला कॅलिफोर्निया काय असतं? कॅलिफोर्निया म्हणजे चकाचौंध नाही, कॅलिफोर्निया म्हणजे जिथे शेतकरी केंद्रस्थानी असेल, म्हणून टिकरी बॉर्डरवर पिंड म्हणजे गाव, कॅलिफोर्निया गाव त्यांनी वसवलंय. शेतकऱ्यांचं गाव म्हणजेच कॅलिफोर्निया असणार आहे. आणि त्या डॉक्टरांनी तिथे टेंट शेतकऱ्यांना ते देतात. 1000 सायकली तयार केलेल्या तिथे लोकांकडून त्यांनी तयार करून घेतल्यात, कारखाना सुरू केलाय. 1000 सायकली 15 ऑगस्टला ते शेतकऱ्यांना वाटणार आहेत, कारण 27 किलोमीटर टिकरी बॉर्डरला शेतकरी पसरलेले आहेत. मुख्य मंचावर जायचं असेल तर व्यायामही होईल आणि त्याला लवकर तिथे पोहोचता येईल, म्हणून एक गावाला एक सायकल हा प्रकल्प आहे. याच्यातून आपल्याला खूप शिकायला मिळतंय. इथे सैन्य घेऊन, सगळी हत्यारं घेऊन, पोलीस दल घेऊन सत्ताधारी वर्ग आपल्या विरोधात उभा राहिलेला असला तरी सुद्धा थंडीत, उन्हात, पावसात अन्यायाच्या विरोधात संघर्ष करता येतो, हे या शेतकरी आंदोलनाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांना आज गुरु करावं असं आपल्याला सांगायला पाहिजे. ना द्रोणाचार्य ना व्यास हे कोणीही, ही गुरु शिष्याची परंपरा ही आपली परंपरा नाही. लढण्याची, नवनिर्माण करण्याची, समतेचा संदेश देणारी अब्राह्मणी परंपरा गौतम बुद्धांपासून आजच्या शेतकऱ्यांच्या पर्यंत ही परंपरा आपल्याला वाहत आलेली दिसते. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण संकल्प करूया, लढण्यासाठी शेतकऱ्यांना गुरु करूयात. आजच्या सत्यवेदमध्ये इतकंच. जागृती न्यूज चॅनलचं हे प्रबोधन सत्र नेहमीप्रमाणे पहा, लाईक करा, आपल्या सूचना निश्चितपणे कळवा असं आवाहन आपल्या सर्वांना करते आणि थांबते. सत्य की जय हो.